नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत धक्कादायक माहिती घेऊन आलेलो आहे. बघा, आता लाडक्या बहिणीवर गुन्हे दाखल होणार आहे. आता नेमके कोणत्या महिलांवर हे गुन्हे दाखल होणार आहे आणि स्वतः राज्याच्या महिलांनी बालविकास मंत्री काय म्हणाले आहे, अशी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणी चिंतेत, या महिलांवर गुन्हे दाखल. तर बघा, आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या चिंतेत पडलेल्या आहे, कारण की या महिलांवर काय होणार आहे की गुन्हे दाखल होणार आहे. आता नेमके कोणत्या महिलांवर होणार आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तरी तुम्हाला 7वा हप्ता भेटला का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर बघा, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला काय होतं की दर महिन्याला इथे 1500 रुपये दिले जातात. मात्र गेल्या काही काळात या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांबाबत काही माहिती समोर आली आहे. बघा, पण काय झालेलं आहे की काही महिला इथे काय झालेलं आहे की या योजनेचा जो आहे गैरफायदा घेत आहे, अशी माहिती सध्या समोर आलेली आहे. या योजनेसाठी अर्जाची फेर तपासणी करण्यात येत आहे. यात काही महिलांनी बनावट कागदपत्राच्या सहाय्याने योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले. तर बघा, आता काय झाले की जशा निवडणुका संपल्या विधानसभेच्या, त्यानंतर इथे काय झाले की लाडक्या बहीण योजनेची जी तपासणी आहे ही इथं सुरू झालेली आहे. आणि यामध्ये काय साध्य झालेलं आहे की काही महिलांनी ते काय केलेलं आहे की बनावट कागदपत्राच्या सहाय्याने इथे त्या योजनेचा लाभ घेत आहे. यात काही महिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बघा, आता याबाबतच काही महिलांवर इथे कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. आता याबाबतच आपण काय करणार आहोत की सविस्तर जी माहिती आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल. बघा, ज्या महिला या योजनेचा गैरफायदा घेत आहे त्या महिलांवर इथे गुन्हा दाखल होणार आहे. आता गैरफायदा म्हणजे नेमकं काय ते आता इथे समजून घ्या. बघा, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे. तर बघा, जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या महिला या योजनेचा गैरफायदा घेत आहे अशा महिलांवर इथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती इथे समोर आली आहे. तटकरे यांनी ट्विट करत म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्याचा प्रकार या स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनात आलेलं होतं. बघा, आदिती तटकरे जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री यांनी ट्विट करून काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय झालेलं आहे की बनावट लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया हे गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच इथे निदर्शनात आलेलं होतं. म्हणजे सप्टेंबर महिन्यातच त्यांच्या हे लक्षात आलेलं होतं. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर बघा, यानंतर काय झालेलं आहे की 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात इथे रीतसर गुन्हा इथे दाखल करण्यात आलेला आहे. तटकरे पुढे काय म्हणाले आहे की सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे. बघा, त्यापुढे काय म्हणाले आहे की ज्या महिला इथे बनावट अर्जदार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, अशा एकाही महिलेला इथे सन्मान निधी वितरित झाला नाही. आता त्यांची काय होणार आहे की सखोल चौकशी होणार आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा इथे कायदेशीर प्रक्रियेमध्ये होणार आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बघा, पुढे काय म्हणाले की जे महिला आणि बालविकास विभाग आहे अशा अर्जदारांवर ज्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर इथे कडक गुन्हा इथे दाखल होणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे. आता बघा, आता काय आहे की जो आपला पुढचा हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे इथे लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला कधीपर्यंत भेटू शकतो. पण बघा, इथे लाडक्या बहिणींमध्ये काय आहे की भीतीचे वातावरण आहे. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनंतर राज्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये भीती निर्माण झालेली आहे. बघा, जसे की आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिल्यानंतर राज्यातील अनेक ज्या लाडक्या बहिणी अशा लाडक्या बहिणींमध्ये इथे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे काही महिला स्वतःहून महिलेला लाभ नाकारत आहे. बघा, यामुळे काय होतं आहे की काही महिलांना इथे योजनेचा लाभ भेटत आहे, त्यांना 7ही हप्ते इथे भेटलेला आहे. पण काय झालेलं आहे की त्या स्वतःहून लाभ सोडण्यात इथे तयार आहे, कारण आगामी काळात दोषी आढळल्यास कठोर कारवाई होणार असल्याचे
तटकर यांनी म्हटलेलं आहे बघा. कारण की काय झालेलं आहे की आगामी काळात कोण जर दोषी आढळला असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे तटकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे बघा. यामुळे काय होणार आहे की अशा खूप साऱ्या महिलांनी जर या योजनेचा जर लाभ सोडला तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे की या योजनेतील लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती खूप कमी होणार आहे, घटण्याची शक्यता आहे. आता बघा फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला कधीपर्यंत भेटू शकतो, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे बघा. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत 7 हप्त्यांचे एकूण 10,500 रुपये लाडकी बहिणीच्या बँक खात्यात इथे जमा झालेले आहे बघा. जेव्हापासून ही योजना सुरू झाली म्हणजे जुलैपासून ही योजना सुरू झाली, जुलै ते जानेवारीच्या महिन्यात या संपूर्ण महिन्याच्या आत्तापर्यंत 7 हप्ते आपल्या खात्यामध्ये इथे जमा झालेले आहे. म्हणजे एकूण 10,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथे जमा झालेले आहे. आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे बघा. आता जो आपला 8वा हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता तो पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये इथे जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते बघा. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काय झालेलं आहे की जे पुढचे हप्ते इथे जमा होणार आहेत ते 15 तारखेच्या नंतर इथे जमा होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्तासुद्धा 15 तारखेनंतर मिळण्याची दाट शक्यता आहे बघा. आता जो आपला पुढचा हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता तो आपल्याला 15 तारखेनंतर इथे जमा होऊ शकतो. अशी ही संपूर्ण माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर चला आता भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, टेक केअर, ऑल द बेस्ट.